सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातल्या वाघोली इथे कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेतला आणि केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांमध्ये वाघोलीला हेलिकॉप्टरनं आणत भाविकांना सुखद धक्का देण्यात आला। आयोजकांकडून कीर्तनकारांसाठी अक्षरशः पायघड्या काय हेलिकॉप्टरची सोय करून देण्यात आली आणि सांगलीमध्ये सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातल्या वाघोलीमध्ये हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं। आसिफ मुर्सल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आसिफ, सांगलीमध्ये कुठे कीर्तन सुरू होतं आणि ते सोडून वाघोलीला कीर्तनासाठी नेलं गेलं, काय प्रकार आहे हा सगळा? श्वेता, केज तालुक्यातील समाधानकारक महाराज यांचं प्रवचन गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे। 4 ते 14 जानेवारीपर्यंत हे सांगलीमध्ये श्रीराम कथा प्रवचन आणि त्याच्या रामांच्या बद्दल माहिती सांगण्याचं प्रवचन समाधान महाराज करतायत। त्यांचा कार्यक्रम काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू होता, परंतु समाधान महाराज हे वाघोलीला पुण्या इकडे जाणार होते, परंतु गाडीनं न जाता, कारण का 5 तास उशीर होणार, साधारणतः 250 किलोमीटर अंतर आहे, परंतु तिथल्या भक्तांनी एवढं उशिरात होणार नाही आणि प्रवचन होणार नाही, त्यामुळे तिथल्या भक्तांनी त्यांना हेलिकॉप्टरची सोय करतो म्हणल्यानंतर ते त्या ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते। परंतु 55 मिनिटांमध्ये हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली। सांगलीमध्ये एका कॉलेजच्या ग्राउंडवर हेलिपॅड करण्यात आलं आणि घोडावतं यांचं हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन त्यांना समाधान महाराजांना पुण्याला पाठवण्यात आलं। श्वेता, बरं आसिफ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।